वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी कौस्तुभला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज दॅट मीन्स सरप्राईज नाही आहे, एक नॉर्मल असं त्याला फिरायला घेऊन जाणार आहे. पण त्यासाठी मी त्याच्याशी काही अटी घातल्यात, त्याला मी काही अभ्यास दिला, तो अभ्यास केल्यानंतरच मी त्याला घेऊन जाणार आहे. तर आता मी चालली ऑफिसवरून सुटल्यावरती मी त्याला घेऊन जाणार आहे फिरायला. पण कुठे घेऊन जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल, तर पूर्ण व्हिडिओ बघायचा. आणि आता मी चालली आहे, टाटा बाय. तू रेणुका दीपक मला संध्याकाळी ऑफिसकडे पिकअप करायला आले होते आणि नंतर आम्ही निघालो तलाववाडीकडे. रात्री विचार करत होते की आता शाळा सुरू होणार, फक्त काही दिवसातच मग एक विचार डोक्यात आला की शाळा सुरू झाली की सगळे आपापल्या रुटीनने बिझी होणार. म्हणून ठरवलं एक छोटीशी ट्रिप करूया. लास्ट टाईमच आम्ही लास्टच्या ब्लॉगमध्येच मी बघितलं होतं की आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो. पण आता पुन्हा सुट्टी करणं मला शक्य नव्हतं म्हणून गेले. पण संध्याकाळी माझा प्लॅन ठरलेलाच होता. आम्ही सगळेच तलावपाळीकडे निघालो. तिथे पोचलो आणि बोटिंगसाठी तिकीटं घेतली. तलावपाळीमध्ये तलावाच्या मधोमध हे शिवमंदिर आहे आणि हे शिवमंदिर किती सुंदर दिसतंय. त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये किती सुंदर वाटतंय. ते लायटिंग्स किती छान वाटत आहेत. एकदम मन प्रसन्न वाटतंय. ते बघून कसं मन प्रसन्न वाटतंय त्या लायटिंग्समुळे, तिकडच्या त्या वातावरणामुळे खूप छान वाटतंय. इकडे येऊन असं पीस ऑफ माइंड असं मिळतं. बोटिंग झाल्यानंतर तिकडे एक छोटंसं फिश टँक होतं आणि त्या फिश टँक्समध्ये भरपूर सारे मासे होते. ते बघून कौस्तुभला खूप आनंद झाला. कौस्तुभला खूप छान वाटलं ते बघून.
मला लागली भूक. मग काय मी घेतली मस्तपैकी चटपटीत एक भेळ. दीपक आणि रेणुकाने खाल्ली मस्त खट्टी मिठी पाणीपुरी. कौतुक आपला तिखट खात नाही त्यामुळे काही त्याने खाल्लं नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल ह्याच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन विसरू नका, नाही तर नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.